भंडाऱ्याच्या उधळणीत हेरवाड येथील श्री संतुबाई देवीच्या यात्रेला उत्साहात प्रारंभ। भंडाऱ्याच्या उधळणीत धनगरी ढोल ताशांच्या गजरात, आकर्षक विद्युत रोषणाई आणि फटाक्यांच्या आतषबाजीत हेरवाड येथील ग्रामदैवत श्री संतुबाई देवीच्या वार्षिक यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला। गावातील मंदिरापासून देवीची पालखी मिरवणूक मोठ्या भक्तिभावाने काढण्यात आली। प्रारंभी देवीची आरती होऊन मिरवणुकीला प्रारंभ झाला। मिरवणुकीत पंचक्रोशीतील असंख्य भाविकांनी सहभाग नोंदवून परिसर भक्तिभावाने दुमदुमून गेला। यात्रेनिमित्त गावात आणि मंदिर परिसरात आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई तसेच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। या मिरवणुकीत प्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार सदाभाऊ खोत, आमदार अशोकराव माने, माजी खासदार निवेदिता माने, रामचंद्र डांगे, माजी सरपंच सुरगोंडा पाटील, प्रथमेश पाटील, चंद्रकला पाटील, गणेश कोळेकर, दत्तात्रय माने, उपसरपंच संतोष चिंदरकर, भरत पवार, सचिन पाटील, चेअरमन वैभव पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ, भाविक उपस्थित होते। श्री संतुबाई देवी ही नवसाला पावणारी म्हणून ओळखली जाते, त्यामुळे महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविक दरवर्षी या यात्रेसाठी मोठ्या संख्येने दाखल होतात। यंदाची यात्रा 22 ते 27 ऑक्टोबर दरम्यान विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगणार आहे। यात भव्य पालखी मिरवणूक, जंगी कुस्त्या, धनगरी ढोलवादन, महिला कुस्ती, मॅरेथॉन, कीर्तन, भजन, श्वान व म्हैस पळवण्याच्या स्पर्धा, दांडिया तसेच बैलगाडी, घोडागाडी शर्यत यांचा समावेश आहे। यात्रेच्या पहिल्याच दिवशी झालेल्या मिरवणुकीने भक्ती आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। सर्वत्र जय देवी संतुबाईच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी यात्रा समिती, ग्रामस्थ आणि स्वयंसेवकांनी मोठे योगदान दिलं। पुढील काही दिवस हेरवाड गाव भक्तिरसात न्हावून निघणार आहे।